नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत मैना. लेखक देवदत्त पाटील. लंगड्या म्हैसाळकरांचं हॉटेल. या हॉटेला पुढनंच दक्षिणेला विक्रमनगरला रस्ता जातो. दिवसातनं विक्रमनगराकडं 4 एसट्या येतात, गावडीला थांबतात आणि पुढं दानोळीला जातात. हॉटेलामागं मोठं तळं आहे. मंगोबाच्या माळावरनं पावसाळ्यात येणारं पाणी या तळ्यात साचतं आणि 12 महिने राहतं. उन्हाळ्यात तळं आटत गेलं तरी मध्ये पुरुषभर खोल पाणी उरतंच. इथं गावडीकर जित्राप पाणी पाजवायला, धुवायला आणतात. ज्या बायका नदीवर धुणी घेऊन जायचा कंटाळा करतात त्याही धुवायला तळ्यावर येतात. अख्ख्या गावडीत म्हैसाळकरांचं एक हॉटेल. इथं चहा कॉफी शिवाय फराळाचे जिन्नस मिळतातच. शिवाय हातभट्टीचीही दारू दिली जाते. भजीपाव, मिसळ, शेव, चिवडा, भडंग, शनिवार सोमवारी साबुदाण्याची खिचडी, कधीकधी केळ्याचे, बेसनाचे, रव्याचे, कळ्याचे लाडू, बर्फी आणि क्वचित जिलेबी. हे हॉटेल गावातल्या रिकामटेकड्या लोकांच्या गप्पांचा अड्डा. हॉटेलासमोर मोठं वडाचं झाड, त्याच्या पारावर गावकऱ्यांचा ठिय्या. खाली हॉटेलाच्या दारापुढेही 2-3 बाकडी टाकलेली. हॉटेलाच्या आतल्या खोलीत पत्त्यांचा जुगार चालतो. मटका घेतला जातो. 1.5 पायाच्या म्हैसाळकराला हॉटेलाच्या आधारानं चाललेल्या या नाना उद्योगातून बरीच कमाई होते. लंगड्याचं म्हादू हे नाव फारसं कुणाच्या जिभेवर येत नाही. सगळे त्याला लंगड्याच म्हणतात. पोरंही त्याला लंगड्या मामा, लंगड्या काका असंच संबोधणार. इथं गावातल्या सगळ्यांची मापं निघणार. राजकारणावर चर्चा होणार. कारस्थानं शिजणार. अफवा पिकणार. लफड्यांनी भानगड्यांची धुनी धुतली जाणार. कुणाच्या अब्रूचा पंचनामा होणार. जगभरच्या बातम्या शहरातनं आधी या हॉटेलात येणार, मग गावात जाणार. लंगड्याचं उतारवय आहे, पण त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या बायकोची जवानी अजून ताजीतवानी आहे. ती गल्ल्यावर असते म्हणूनही गर्दी होते. लंगड्या भटारखान्यात ढणढणत्या चुलीतल्या ज्वालांजवळ घाम गाळत असतो आणि सुंदरा आपल्या मोहक हास्याची, मधाळ शब्दांची आणि तिरप्या कटाक्षांची फुलं उधळत हॉटेलाच्या दाराशी पैसे गोळा करून पेटी भरत बसलेली असते. सुंदराला झाकपाक नटणं आवडतं. नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, स्वच्छता याच्या तिला भारी सोस. हॉटेलातली स्वच्छता बघण्यासारखी तर तिचं नेसणं, सजणं दृष्ट लागण्यासारखं. वस्त्र स्वच्छ सुंदर, नेसणं आकर्षक, केशभूषाही मोहक, वेणी-फणी नियमितनी व्यवस्थित. केसात फुलं खोवण्याची, माळण्याची, गजरे वापरण्याची तिला भारीच हौस. पण म्हणून सुंदरा उथळ उठवळ बायकांसारखी नाही. ती शहरात बालपण काढलेली बाई. पहिल्या नवऱ्याचं नि तिचं जमलं नाही. त्याचा जाच तिनं काही दिवस सोसला. असह्य झालं तेव्हा तिने पळ काढला. माहेरच्यांनीही तिला घरात घेतले नाही. बाई धीट नि धीराची. विक्रमनगरातल्या भाजी मंडईत तिनं बस्तान बसवलं. खोली करून एकटीच राहू लागली. पण बापगड्यांचा तिला भारी त्रास व्हायचा. जो तो सलगी वाढवून तिचा उपभोग घ्यायला टपलेला. प्रत्येकाला वाटायचं ही बाई सहजपणे आपल्या कच्छपी लागेल, फशी पडेल. तिलाही देहसुखाची चटक लागली असणारच. सहज लाभेल ती. तिला लंगड्या भेटला. त्यानं तिला सरळ मागणीच घातली. ती स्वतःच्या पायावर उभी होतीच, पण एखाद्या पुरुषाच्या आधाराची गरज तिला कळली होती. तिनं हा 1.5 पायाचा आधार पत्करला. गावडीत ती मजेत राहत होती. ती अगदीच निव्वळ शंख पाण्यासारखी शुद्ध नि स्वच्छ चारित्र्याची नव्हती हे खरंच. एखादा पुरुष मनात भरला, अर्थात तिच्या पसंतीचा असा पुरुष क्वचितच भेटायचा, तर तेवढ्यापुरतं सुंदरा आपलं शुद्ध चरित्र, पातिव्रत्य वगैरे टोपलीखाली ठेवायची. पण अशा प्रकरणातून ती काही गुंत निर्माण होऊ नये याबद्दल दक्ष असायची. त्या पुरुषांचा दीर्घकाळ आपल्याला त्रास होऊ नये याची ती काळजी घ्यायची. लंगड्याही सारे समजून उमजून त्या तात्पुरत्या प्रकरणाकडे डोळेझाक करायचा. कारण सुंदरामुळेच आणि तिच्या पायानंच धंद्यात बरकत आली होती. सुखाचे समृद्धीचे दिवस आले होते. लंगड्याची पहिली बायको 2 मुलं जन्माला घालून देवाघरी गेली. मुलगा शंकर तलाठी होता धनगावला आणि मुलीचंही लंगड्यानं लग्न करून दिलं होतं. तो अलीकडे सावकारीचाही धंदा करीत होता. या बेकायदेशीर सावकारीला वसुलीसाठी आधार द्यायला गावातल्याच एखाद्या दांडगोबाची गरज होती.
यासाठी हनुमंतराव पाटलावर अडीनडीला पैसा अडका देऊन मद्य मटणाचं अधूनमधून नैवेद्य दाखवून उपकाराचा बोजा करून ठेवला होता. हनुमंतराव आता सरपंचही असल्यानं गावडीचा तो सर्व सत्ताधीशच झाला होता. लंगड्यानं गावात असं छानपैकी बस्तान बसवलं होतं. आता त्याला गावडीत घर बांधायचं होतं. मुख्य वस्तीतला हवालदाराचा वाडा त्याच्या पसंतीस उरला नव्हता आणि यासाठी अलीकडे धन्याच्या दारूची उधारी मागणं त्यानं सोडून दिलं होतं. फक्त प्रत्येक वेळी तो त्याला उधारीच्या बुकातला हिशोब दाखवायचा. उसणं पासणंही चालायचंच. या बाबतीतही त्यानं कधी अळटळ केलं नव्हतं. त्यामुळे धना हवालदाराच्या नावावरचा बोजा वाढत चालला होता. या गोकुळ हॉटेलाच्या आतल्या बाजूस बाकड्यावर धना सिगरेट फुकीत बसला होता. हॉटेलात वर्दळ फारशी नव्हतीच. त्याच्याशिवाय 2 परगावची माणसं एसटीची वाट बघत भडंग खात वेळ ढकलत बसली होती. आता दिवे लागले होते. दारू पिणारे थोड्याच वेळात येणार होते. म्हणून लंगड्या हॉटेलाच्या दाराशी भजी तळत बसला होता. जुगारी रात्री 9 नंतर पारावर मात्र 4-5 गावकरी गप्पा ठोकीत बसले होते. भज्याच्या खमंग वासाने एकाची वासना चाळवली तशी त्याने सगळ्यासाठीच बसल्या जागेवरूनच लंगड्याला भज्यांची ऑर्डर दिली. काउंटरवरच्या सुंदरानं पारावरच्या मंडळीकडे एक नजर टाकली आणि तिने टेबल पुसणाऱ्या नाऱ्याला भजी घेऊन जायला सांगितलं. नंतर तिचं धनाकडे लक्ष गेलं. काय हवालदार बाबू, आज गपगप बसलाय? कसला विचार करताय? तिनं सहज विचारलं. अमेरिका आणि रशिया यांच्यात अणुयुद्ध पेटलं तर जगाचं काय होईल ह्याचा विचार करतोय मी, हवालदार बोलला आणि आचके दिल्यासारखं हसू लागला. जगाचं काही का होईना, आपल्या गावडीवर मात्र बॉम्ब टाकायची छाती व्हायची नाही दोघांची बी, सुंदराही गमतीनं बोलली. का? तुमच्यासारखी माझ्यासारखी पुण्यवान माणसं ह्या गावात राहतात म्हणून? आम्ही नाही पुण्यवान, घरचं सोडून अख्ख्या जगाची काळजी करणारा महात्मा या गावात राहतो म्हणून. सुंदराबाई, हवालदारानं सिगरेटचं बोट खाली टाकून त्यावर चपलाचा पाय देऊन चिरडलं आणि म्हणाला, हे जग आधी महात्म्याला मारतं. त्या माधवचोद गोडशानं महात्मा गांधींना नाही का गोळ्या घातल्या? मी महात्मा व्हायचं नाही म्हणून ठरवलंय आणि त्यासाठी तर मी दारू पितोय. नाऱ्याला सांगा बाटली द्यायला, मीच आणते. अजून कपाट उघडलं नाही म्हणत सुंदरा उठली, आत गेली. थोड्या वेळानं बाटली घेऊन आली आणि ती हवालदारापुढे ठेवली. फुल पाहिजे, तिने विचारलं. कशी आहे? एकदम फर्स्ट क्लास. घेऊन तर बघा, पहिल्या धाराची आहे. तुमची प्रत्येक बाटली पहिल्या धाराचीच असते. ठेवा ती आणि भजी द्या. इतक्यात नाऱ्या आला. सुंदरा काउंटरला गेली. नाऱ्यानं पाणी, ग्लास, भज्यांची प्लेट आणून हवालदारापुढं ठेवली. हवालदारानं 2 घोट घेतले असतील तोच मटका लावणारी 3-4 मंडळी आली आणि सुंदरा त्यांच्याशी बोलण्यात गुंतली. थोड्या वेळानं एसटी आली. समोरची गिऱ्हाईकं हॉर्न ऐकू येताच बाहेर पळाली. नाऱ्यानं त्याचं बिल सांगितलं. ते घाईघाईनं सुंदराकडे देऊन ती गिऱ्हाईकं निघून गेली. मटक्याची चिठ्ठी घेऊन बबन्या खंकाळ्या आत आला. आज लवकर चालू केली हवालदार? उगं माशा मारीत बसण्यापेक्षा थोडी थोडी घेत बसू म्हटलं. बैठो. पण तू दुकानात एवढ्या लवकर? बंद नाही केलं, पोराला बसवून आलो म्हणत बबन्यानं त्याच्याजवळ बैठक मारली. ए नाऱ्या, गलास आण. तू घेतोस नवं? नको गड्या, कालच घेतली की. असं रोज घेऊ लागलो तर दुकानाचा दिवाळ निघल की. घे रे, आत्तापुरतं घे, चांगली आहे, एकदम बेस्ट. नको, फार तर भजी सांग आणखी एक. साला नुसती भजी काय खातोस? घे टाकभर. नाऱ्यानं ग्लास आणून ठेवला आणि बबन्या नको नको पुरे पुरे म्हणत असताना हवालदारानं अर्ध्याहून अधिक ग्लास दारूनं भरला. बबन्यानं एक घोट घेतला तर धनानं ग्लास तोंडाला लावून रिकामा करूनच टेबलावर ठेवला. आणखी एक भजी प्लेट मागवण्यात आली. खरं सांगायचं तर हवालदार तुला भेटायला चालू होतो. बबन्या हाताच्या मुठीनं आपल्या मिशापुशीत बोलू लागला. तू इथंच सापडणार म्हणून आलो इकडं. एवढं अर्जंट कसलं काम काढलंस? तुला परवा बोललो नव्हतं का? कशाबद्दल म्हणतोस? तुझ्या लेकीच्या लग्नाबद्दल म्हणतो. हवालदार, उडवून टाका बार या वर्षी, त्यांच्या बोलण्याकडे कान देऊन बसलेली सुंदरा म्हणाली. लेकिन सुंदराबाई, लग्नाचं वय तर व्हायला नको का?
पुन्हा ग्लासात दारू ओतत हवालदार बोलला आणि त्यानं सिगरेट पाकिट एक द्या म्हणून सांगितलं. पोरगी परवाच वयात आली म्हणून कळलंय मला. म्हणजे लग्नाचं वय झालंच की. बरं का हवालदार, पोरीच्या जातीला फार काळ ठेवू नये बिनलग्नाची. पदरात निखारा बांधून ठेवण्यासारखं आहे ते, सुंदरानं सांगितलं. नाऱ्यानं सिगरेटचं पाकिट आणि काड्याची पेटी आणून दिली. हवालदारनं सिगरेट काढून बबन्याला एक दिली आणि आपण एक घेतली. दोघंही बोलता बोलता पिता पिता सिगरेटची राख करू लागले. पोरगी वयात आली की आधी तिला बाशिंग बांधून दावणीला लावावं बघ. आणि तुला सांगितलेलं घर तर स्वतः चालून आलंय आयतच. हातचं सोडून उद्या 50 उंबरं आणि 5 जोड पायतान झिजवत बसण्यात काय शहाणपणा, बबन्या बोलला. त्यानं ग्लास तोंडाला लावला. पोरीचं लगीन म्हटल्यावर नुसती तोंडानं बोलायची गोष्ट आहे का? नुसतं बोलायचं कशाला, करूनच टाकायचं. बात सही आहे रे, पण कशानं करायचं? लग्नासारख्या गोष्टी काय बिनखर्ची होत्यात? आमच्याकडे तर विष खायला पण पैसा नाही, पण दारू प्यायला आहे, म्हणून कुणीतरी गडगडून हसलं. हवालदारानं वळून बघितलं तर काउंटरजवळ हन्मा पाटील त्याच्याकडेच बघत हसत उभा. उंचेला, धष्टपुष्ट, तर्णाबांड गडी, सावळा वर्ण, टोकदार मिशा, टेर्लिनचा झुळझुळीत पांढरा शर्ट, शुभ्र धोतर, माथ्यावर लहरी फेटा, झोगदार आणि रुबाबदार पाटील, बोटात 4 अंगठ्या, गळ्यात जडसर चैन. थोरले पाटील वारल्यावर 4 वर्षे झाली होती आणि कारभार हनुमंतरावांकडे आला होता. त्याचं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं होतं, पण त्याला धोतर फेट्याची जुनी वेशभूषा भारी आवडायची आणि त्याच्या भरदार देहयष्टीला शोभूनही दिसायची. मी बोललो ते खरं की खोटं हवालदार, हनुमानं परत हसत विचारलं आणि सुंदराकडे बघत डोळे मिचकावले. हवालदार वरमला. त्याच्या मुद्रेवर ओशाळ हसू उमटलं. क्षणभर त्याला उत्तर सुचलं नाही. खोटं कसं? पण सुंदराबाईच्या मेहरबानीनं उधारीवर मिळते म्हणून पितो कधी कधी. कधी कधी? हवालदार, आता रोज मी बघतो तुम्हाला. संध्याकाळी बाटली घेऊन बसलेला असता इथं. दिवसभरही तुम्ही नशेतच असता. आता आमच्या बापाचं काय जातंय, तुम्ही रोज घागरभर दारू प्यायलात तर. पण जे सगळ्या गावाला माहीत आहे ते लपवायचं कशाला? घ्या आणि एक ग्लास घ्या, म्हणजे खरं बोलणं सुचल. या की पाटील, बसून तर घ्या, बबन्यानं विनंती केली. पण हनुमा आत आला नाही. काउंटरजवळ सुंदराबाई शेजारीच एक स्पेशल खुर्ची होती, खास त्याच्यासाठी. तो त्यावर बसला. मूळ मुद्द्याचं बोलणं राहिलंच की बबनराव. तुमच्या बघण्यात कुठं आहे का एखादा मुलगा? सुंदराबाईनं पुन्हा आस्थेनं मूळचा विषय काढला. म्हणजे काय? एकदम फर्स्ट क्लास पोरगा आहे, शिकलेला, नोकरदार, तळ हातावरल्या फोडासारखं सांभाळेल पोरीला, बबन्यानं सांगितलं. नोकरदार म्हणजे? कसली नोकरी आहे? हनुमानं विचारलं. पोलीस खात्यात. आता कॉन्स्टेबल आहे, पण आज ना उद्या नक्कीच फौजदार होणार. अहो पाटील, BA शिकलेला आहे. चांगलाच आहे की मग. पण तो अडाणी पोरगी करून घेईल? होय हो हवालदार, तुमच्या लेकीचं शिक्षण तरी किती झालंय? हनुमानं हवालदाराला विचारलं. शिक्षण काहीच नाही. मी तिकडं मिलिटरीत. घरात एक म्हातारीच तेवढी. मग तिचं शिक्षण कसं होणार? हवालदार बोलला. पण पाटील, त्यांचा प्रश्न येणारच नाही तर. हवालदाराच्या लेकीसारखी देखणी पोरगी त्याला अख्ख्या मुंबईत बघायला मिळणार नाही. आणि बाबरांच्या खानदानाबरोबर नातं जोडलं जाणार. आणि बबन्या थांबला. आणि काय? पोरगी देखणी आणि बाबरांच्या खानदानातली म्हणून तो पोलीस खात्यातला BA झालेला शहरातला पोरगा अडणार पोरगी गळ्यात घेईल? हनुमा म्हणाला. एक ध्यानात घ्या पाटील, बबन्या बोलू लागला. हवालदाराला पोरगा नाही, एकुलती एक पोरगीच. म्हणजे हवालदारामागं काय असल नसल ते जावयाचंच होणार का नाही? आणि काय आहे, त्या पोराच्या बापानं थोडं कर्ज केलंय. म्हणजे पोराला शिकवलं, पोलीस खात्यात नोकरी लावण्यासाठी लाच दिली, असं सगळं झालंय. आपण 4 पैसे मोजायला तयार झालो तर तो एका पायावर तयार होईल का नाही तुम्हीच सांगा. हां हां, मग जमलं की, हनुमानं मान हलवली. त्या पोराचा बाप माझा जुना दोस्तच आहे. मी दुकानाच्या खरेदीला जातो की नाही विक्रमनगरला, तिथं माझी त्याची कायम भेट होत असते.
त्याच्याबरोबर ह्याबद्दल बोलणं झालंय माझं. तो तयार आहे, बबन्यानं सांगितलं. बरं, मग मागतोय तरी किती? हनुमानं विचारलं. नुसतं 10,000 उचलून द्यायचं. यावर हवालदाराला हसू फुटलं. त्याला आता झिंग येत चालली होती. का हसला हवालदार? हनुमानं रागानं थोडा आवाज चढवून विचारला. तो पाटील, देऊ की 10,000, पण कधी? तर माझ्याकडे आल्यावर. मला पेन्शन येते 200-250 रुपये. 10,000 झाले की फिर करेंगे मेरी बेटी की शादी. गावाला जेवण घालायचं, वरातीला हत्ती, पोलीस बँड. बडबड बंद हवालदार. हनुमानं आवाज चढवला. तसा हवालदाराचं हसणं आणि बडबडणं एकदम विझून गेलं. तुमची लेक म्हणजे या गावडी गावची लेक. आम्ही वर्गणी काढू पोरीच्या लग्नासाठी. वर्गणी काढून पोरीचं लगीन? हवालदार एकदम चिडक्या आवाजात उद्गारला. बाबरांच्या खानदानातल्या पोरीचं मी बिन लग्नाची ठेवीन तिला. पण आणि त्याचा गळा एकदम भरून आला. त्यानं डोळे पुसले. हवालदाराचं खरं आहे बरं का पाटील. आता सुंदराबाईनं तोंड घातलं. काही झालं तरी हवालदार अब्रूदार खानदानी माणूस आहे म्हटलं. त्यांना नाही आवडणार वर्गणीची कल्पना. पण यातून मला एक मार्ग सुचलाय. तुम्ही म्हणाल तर सांगते. जवळच्या हनुमाला कोपऱ्यानं ढोसळून ती म्हणाली. कुठला मार्ग? हनुमानं विचारलं. मी देते 10-15,000 लगीन खर्चाला. म्हणजे कर्ज म्हणून. खरं? हवालदार एकदम हर्षानं उद्गारला. ती कल्पना त्याला एकदम पसंत पडली होती. कर्ज काय फेडता येईल सावकाश. पण लेकीला चांगलं स्थळ भेटलंय, ते हातचं गेलं तर पुन्हा नाही जमणार. आणि पोलीस खात्यातलं जावई म्हटल्यावर कधीतरी आपलंही उखळ पांढरं व्हायची संधी येईलच की. पण एक अट आहे बरं हवालदार. त्यांच्या खुशीनं फुललेल्या मुद्रेकडे टक लावून पाहत सुंदराबाई म्हणाली. पाटलांनी जामीन व्हायला पाहिजे. पाटलांनी शब्द टाकला की तो आम्ही झेलतोच. आता तिनं हनुमाकडे आपली नजर वळवली. पाटलाला थोडं बावचळल्यासारखंच झालं. हवालदाराला पैसा देणे म्हणजे पैसा पाण्यात टाकणे. त्याच्याकडून माघारी पैसे येतील यावर विश्वास ठेवायला तर मारलेला बाण परत भात्यात येतो यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे. किरकोळ उधारी उसनवारी ठीक आहे. 10-15,000 एवढी मोठी रक्कम द्यायला सुंदराबाई तयार आहे. पण ती आपल्याला अडकवते आहे ते कशासाठी? त्यानं सुंदराच्या डोळ्यात उत्तर सापडतं का ते शोधून बघितलं. बेरकी बाई. तिनं डोळा घातला. याचा अर्थ काय? तुम्ही अवघड नका वाटून घेऊ पाटील, ती हसऱ्या मुद्रेनं म्हणाली. पैशाला आधार बाबरवाड्याचा. खुश खरेदी करू नाही तर मुदत खरेदी. पैसे परत आले की कागद उलटून द्यायचं. म्हातारीच्या आणि हवालदाराच्या राहण्याची अडचणही होऊ देणार नाही आम्ही. एक खोली देऊ एका बाजूची. बघा असं जमतंय का? आणि आज ना उद्या असंच करावं लागेल. पाटील, पोरीच्या लग्नाला पैसा उभा करायचा तर असाच मार्ग शोधायला हवा. काय हवालदार? आता हवालदार, हनुमा आणि बबन्या तिघेही या मुद्द्यावर विचार करीत काही क्षण निशब्द झाले. हवालदारानं शेवटचा ग्लास घशात रिचवला. बबन्यानंही शेवटचा घोट घेऊन प्लेटीतली उरलेली भजी उचलून तोंडात टाकली. हनुमानं सुंदराच्या डोक्याजवळ मागच्या भिंतीतल्या देवळीतून बिल सिगरेटचं पाकिट ओढून घेतलं आणि एक सिगरेट काढून पेटवली. सुंदरानं खास त्याच्यासाठीच ठेवलेलं पाकिट ते. आता हनुमाच्या लक्षात सगळं आलं होतं. तो जामीन असला तरी त्या व्यवहारात त्याला खोट नव्हती. सुंदराबाईला वाडा हवा होता, तो तिला मिळणार होता. कारण हवालदार तिचे पैसे कधी परत करील ही शक्यता नव्हती. सुंदराबाई, मुझे सोचने दो. येस, मी विचार करून सांगतो. सांगतो. अहो हवालदार, ह्यात आणि कसला विचार करताय? उडवून टाका बार लेकीच्या लग्नाचा. पोलीस खात्यातला जावई मिळणं सोपी गोष्ट नाही. चंगळ असते त्या लोकांची. उद्या खोऱ्यानं पैसा ओढाल आणि घरावर सोन्याची कौलं घालाल. 4-5 वर्षात सुंदराबाईचा पैसा परत करायचा की वाडा आपल्या ताब्यात. काय? हनुमानं आता नेट लावला. पाटील, तुम्ही मनावर घेतलंय तर होऊन जाऊ दे. आपण तयार आहे. हे एवढं लगीन झालं की मी मोकळा झालो मरायला. हवालदार बोलला. मरताय कशानं हवालदार? तुम्हाला काय धाड भरले? तुम्ही आधी सगळ्यांना पोहोचवून मगच जाणार. हनुमा पाटील हसत हसत म्हणाला. मग हा व्यवहार ठरला ना? सुंदराबाईनं विचारलं. ठरलाच की. उद्याच करू की कागद तालुक्याला जाऊन?
कागद झाल्या झाल्या लगीन ठरवून टाकू. काय बबनराव? हो हो, ठरवू की. मी मी आता चलू का पाटील? म्हणजे काय आहे की आणि बबन्याला उचकी आली. जास्त झाली वाटतं. जावा, घरला जावा आता, हनुमानं सांगितलं. बबन्या उठला आणि तोल सावरण्याचा प्रयत्न करीत हॉटेल बाहेर पडला. डुलत झुलत निघून गेला. हवालदार त्याच्याकडे टक लावून पाहत जागेवरच बसून होता. हवालदार, उठा आता, जेवा जावा. मग हवालदार टेबलाचा आधार धरून उठला. टेबल खुर्च्यांच्या आधारानं काउंटरपर्यंत आला. सुंदराबाई, बिल तेवढं. हो हो, लिहून ठेवलंय ना. तुम्ही चला, सावकाश जा हं, सुंदराबाई बोलली. अगदी मऊशार गोड आवाजात बोलली. हवालदार तोल सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत चालू लागला. पारावर बरीच मंडळी बसली होती. त्यात भीमा जाधव होता. काय हवालदार, आज घरला लवकर चाललास? कोण? भीमराव अण्णा येता का? हां. भीमराव उठला. चला, मी येतो बरोबर. भीमरावनं त्याला आधार दिला आणि दोघंही चालू लागले. भीमराव अण्णा, मी मी लेकीचं लगीन ठरवलं बरं का. वय, ते आणि कवा? जावई एकदम फर्स्ट क्लास, पोलीस खात्यातला, मोठा पगारवाला, फो फो फौजदार होणार माझा जावई. खरं? चांगलं झालं की मग. पण खर्चाचं काय करायचं ठरवलंयसा? लंगड्या म्हैसाळकराकडनं घेणार 10-15 हजार. असं? मग घर देणार का जिमीन? त्यो बेरकी लंगड्या काय फुकटाफुकटी पैसे देणारा नव्हं. घर लिहून घ्यायचं आणि पैसे रिटर्न केले की पुन्हा घर आपल्या ताब्यात. हनुमंतराव पाटील जामीन राहणार आहेत. सशाला खळगा जामीन म्हण की, मग वाडा गेलाच तुझा. असं कसं होईल भीमरावांना? ती माणसं आपलीच आहेत. हवालदार, एक सांगतो तुला, ती माणसं कुणाचीच नाहीत. ती आहेत पैशाच्या बाजूची. तू आमचा शेजारी. तू गावात नव्हतास, मिलिटरीत होतास, तेव्हा बी आम्ही म्हातारीला आई समान मानून लई नसल पर थोडं का होईना मदत करत आलो या. मैना बी माझ्या लेकीसारखीच आहे. मी मोठा श्रीमंत माणूस नव्हं, पर 2-4 हजार तुला उसनं देईन मी. तू सवडीनं जमल तसं फेड म्हण. एखादं हुशार पोरगं बघून मैनाला देऊन टाक. नोकरदार जावई मिळावा म्हणून एवढ्या कर्जात पडू नग आणि राहतं घर घालवू नग. ते झालं ओ भीमरावांना, पण आमच्या मागं वाडा जमीन कुणाला मिळणार? हां, जावायलाच का नाही? मग आत्ताचं 4 पैसे उभं करून सुखवस्तू घराण्यात पोरगी देणं योग्य नव्हं का? हे बघा हवालदार, मग श्रीमंताला देण्यापरीस एखाद्या गरीबाला दिलं तर त्यो जावई जलंभर तुझं नाव काढील आणि तुझ्या लेकीला सुखात ठेवील. त्यातनं मैनाचं काय शिक्षण नाही. तीच शिकलेल्या नवऱ्याजवळ कसं जमायचं? ह्यामुळं पैका मिळणार म्हणून आज नोकरदार लगीन करील बी, पर उद्या समजूतदारपणानं अडाण्या बायकोला सांभाळून घेईल का? चालून आलेलं घर सोडायचं नाही बघा भीमरावांना. जाई नका घरदार, पण लेक तरी सुखी होईल. भीमरावला हवालदाराचा निर्णय योग्य वाटत नव्हता. म्हैसाळकराचा डोळा बाबरवाड्यावर असल्याचं त्याच्या कानावर आलं होतं. आता ते घर त्याच्या घशात जाणार हे स्पष्टच दिसत होतं. पण हवालदार भीमरावची मदत घेऊन एखाद्या गरीब पोराला जावई करून घ्यायला तयार नव्हता. भीमरावनं नाना प्रकारे युक्तिवाद केला तरी तो आपला हेका काही सोडित नव्हता. शेवटी आणखी एक गोष्ट त्याने सुचवली. हे पटतंय का बघ तुला हवालदार? बापू शेलार तुझा दोस्तच आहे. त्याचा पोरगा किशा तसा कष्टाळू आहे. त्याला घर जावई करून घेतलं तर? हवालदार हसला. हे कायतरीच. गावची गुरं राकोळीला नेणाऱ्या पोराला माझी सोन्यासारखी पोरगी देऊ का काय भीमरावांना? तो बी दरिद्री, मी बी गरीब. उघड्यापाशी नागडं गेलं, दोघं बी थंडीनं मेलं, असंच होणार. पर जोडा कसा लक्ष्मी नारायणवानी सोबल हवालदार. आणि किशा तुम्हासनी म्हातारीला बी सांभाळल. दोन्ही घरं एक झाली तर काय कमी पडणार नाही कुणालाच. तुझ्या दोस्ताचंच पोरगं आहे ते, लई गुणाचं आहे. त्याच्या आईच्या मनात बी आहे. ती बोलली मला परवा, म्हणून ह्यो इशय काढला.
त्यासनी काय पोराच्या लग्नाची घाई नाही. पर तुम्ही आता घाईनं पोरगी उजवायला निघालाय म्हणून त्यांनी तयारी धावल्या बघ. छे भीमरावांना ते नाही जमायचं. मैना किती रूपवान आहे ते बघताय. ढुंगणात माती जाऊपर्यंत राबणाऱ्याला पोरगी देऊन तिची सुद्धा मातीच व्हायची ना. तुम्ही बघा तर खरं कसा नम्री जावई मिळवितो ते. दोघेही बोलत हवालदाराच्या घराशी आले तर दारात मैना आपल्या बापाची वाट बघत उभी होती. भीमराव पुढे आपल्या घराकडे वळला. हवालदार आपला तोल सावरत पायऱ्या चढू लागला. तरी आज लवकर आला साबा? मैनेनं हसत विचारलं. अगं पोरी, मोठी आनंदाची बातमी घेऊन आलोय मी. तुझं लगीन ठरवून आलोय. पुढं आलेल्या मैनेच्या खांद्यावर थोपटत हवालदार बोलला.